नगरसेवक झाल्यानंतर लोक जे कामं करतात ते आम्ही नगरसेवक नाहीये, आम्ही करत आहोत. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्ही हे सगळं केलं. दुर्दैवीचा भाग आहे की 15 वर्ष आम्ही फक्त स्मशानभूमीच बघतो. इन्फ्रास्ट्रक्चर अगर एक नगरसेवक देत नसेल मग काय उपयोग आहे असल्या नगरसेवकांचं. ते नगरसेवक सगळं गायब होते, फार्म हाऊसवर जाऊन बसलेले होते. आता फील्डवर आम्ही उतरून काम करत होतो. आमच्या प्रभागात कुठेही काही विकास झालेला नाहीये. 15 वर्षापासून लोक फक्त ते बोलतात आहे. माझं पहिलं ध्येय असेल की विरोधकांकडून मात्र तुमच्यावर एक टीका केली जाते, एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो. माझं असं आहे की जिथे कमी तिथे आम्ही. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाची जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या तयारीला वेग आलाय. आता प्रत्येक जण तिकीट कसं मिळेल याच्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. आपण नवी मुंबईमध्ये आहे, प्रभाग क्रमांक 22 जुईनगर नेरूळ हा जो प्रभाग आहे, इथं भारतीय जनता पार्टीमध्ये सुहासिनी नायडू या इच्छुक आहेत. त्यांचं नेमकं विजन काय, इथलं या प्रभागाचा विकास कसा करायचा आहे, इथल्या लोकांच्या समस्या काय, आणि ज्यावेळी नवी मुंबईमध्ये आता आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झालेलं आहे त्यामुळे नागरीकरण इथं झपाट्यानं होईल. शिवाय मुंबईपासून अगदी जवळ असलेली नवी मुंबई, त्याच्यामुळे इथला जो नागरीकरणाचा वेग आहे हा प्रचंड असेल. त्यामुळे इथले प्रश्न सुद्धा तसेच भेडसावतील. खरं तर नवी मुंबई आपण बघतो की अतिशय वेल प्लॅन्ड सिटी म्हणून याची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस जसं नागरीकरण वाढतं तसतसे प्रश्न देखील समोर येतात. त्यामुळे आता निवडणुकीला सामोरं जाताना आपण काय विजन घेऊन या लोकांच्या समोर जातोय हे आपण समजून घ्यायचं. आणि म्हणून सुहासिनी नायडू आपल्या सोबत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. खरं तर निवडणूक अनेक जण इच्छुक आहेत. प्रत्येकाला एक कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून महानगरपालिकेची निवडणूक ओळखली जाते. आणि एक तर मुळातच 3-4 वर्ष निवडणुका उशिरानं होत आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे एकतर रस्सीखेच तिथं पण आहे. त्यामुळे तिकीट मिळवण्यापासून ते निवडून येण्यापर्यंतचा हा सगळा खटाटोप उमेदवारांना पार पाडायचा. खरं तर म्हणजे आपल्याला निवडणूक का लढवायची आहे हा प्रश्न अनेक उमेदवार विचार करत नाही. उभा राहायचं असतं, नगरसेवक व्हायचं असतं. तुम्ही काय विचार केलाय की का तुम्हाला निवडणूक लढवायची? नमस्कार. सर्वप्रथम आपल्या चॅनल तर्फे दीपक भाऊ तुमचं खूप मनापासून आभार की तुम्ही मला इथे बोलवलात आणि संधी दिलात. आज निवडणुका हे होतात आणि जातात. नवीन नवीन चेहरे येतात. आज आमचा जे वॉर्ड आहे ते तिथे LIG, MIG आणि हायर ग्रुपचे लोक आहेत. तर बराच असं प्रश्न आहे जिथे लोक म्हणजे गाफील राहिलेले आहेत. त्यांना ते विषय भेटलेले नाहीयेत. आज तुम्ही बघाल 15 वर्ष त्या प्रभागाचं मी बघते. त्याच्या आधी तर आम्ही खूप लहान होतो, स्कूल, कॉलेजेस. तर त्याच्यात जेव्हापासून मी ॲक्टिव्ह झाले तेव्हापासून मी बघते आमच्या प्रभागात कुठेही काही विकास झालेला नाहीये. स्मशानभूमी सोडून आमच्या जे प्रभागातले लोकांसाठी काही इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. आज आमच्या इथे लहान मुलं आहेत, त्यांना फुटबॉल खेळायचं असेल तर त्यांना कुठेतरी व्हेरियस अमाउंट पे करावा लागतो, बाहेर जायला लागतो. म्हणजे बराच विषय असा आहे की आपल्याला आपला ज्या प्रभाग आहेत त्याला विकास करणं हा खूप गरजेची आहे. त्याच्या माध्यमातून माझे बरेच विजन आहेत, जे आता मी मॅनिफेस्टोमध्ये जाहीर करणार. बट थोडक्यात मी म्हणेन की आपल्याला जे प्रभागात मेन विषय होता ते आहे लहान मुलं भरपूर आहेत. म्हणजे जे शिरोडा विद्यालय स्कूल आहे आमच्या इथे, म्युनिसिपालिटी स्कूल आहे, तिथे लहान मुलं जातात. त्यांना पण हक्क आहे. त्यांचा पण हक्क आहे की ते लोकांनी जे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत त्यात भाग घेणं. तर आमचं एक आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जे तिथे मुलांसाठी आणायचं आहे करायचं. मुलांसाठी. ते माझं ध्येय आहे. ते समोरच DP प्लॅन हे आमच्या प्रभागामध्ये कोणाला माहितीच नव्हतं. व्हॉट इज डेव्हलपमेंट प्लॅन. त्या डेव्हलपमेंट प्लॅनसाठी आम्ही वर्कआउट केलो आणि तुम्हाला बोलू इच्छिते की ते जे रिझर्वेशन आहे, आमची हिअरिंग सुद्धा झालं महानगरपालिकामध्ये. मी हिअरिंगसाठी सुद्धा गेलेली आणि तिथे आम्ही ते मंजुरी करून घेतलेलं आहे. तर माझं पहिलं ध्येय असेल की मंदाताई पण आपल्याला ते निधी देणार आहेत. मंदाताईंकडनं पण आपण निधीसाठी मागणी केलेली आहे. आता 2 कोटी ताई आपल्याला देणार आहेत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी.
ते खूप मोठा विजन आहे. आल्यानंतर बऱ्याच मुलांना आणि बऱ्याच सीनियर सिटिझनला, कारण की तिथे फक्त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नसणार आहे. तिथे हॉल असणार, तिथे बॅडमिंटन क्लब असणार, तिथे स्विमिंग क्लब असणार, तिथे टर्फ असणार, क्रिकेटसाठी क्रिकेट ऑडिटोरियम असणार. म्हणजे मल्टिपल पर्पजसाठी जसं वज्रानी कॉम्प्लेक्स आहे, जसं नेरूळ जिमखाना आहे, तसं एक कॉम्प्लेक्स आपण उभारण्यात येत आहे. त्याचं मला फॉलोअप आहे. ते मी आज बरेच लोकं तुम्ही बघणार 15 वर्षापासून लोकं फक्त ते बोलतात आहे, की आम्ही स्विमिंग पूल आणणार, हे आणणार. अजून कोणी त्याची मांडणी व्यवस्थित केली नाही. ते घेऊन यायचं काम केलं नाही. आम्ही डी-पी प्लॅनमध्ये मंजुरी घेतलेली आहे. हे मी आज ठामपणे इथे बोलू शकते, कारण की माझ्याकडे त्याची पत्रसुद्धा आहे. दुसरा विषय असा आहे, की गार्डन्स. मी तुम्हाला बोलली, की आमच्या जे वॉर्ड आहे तिथे फक्त स्मशानभूमी आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही दिसणार नाही. गार्डन पण असे आहेत, की छोटे-छोटे गार्डन्स आहेत, जिथे हार्डली 20 ते 30 लोकं अगर वॉक करायला आले तर बाप गर्दी होणार. तर तिथे अजून एक जागा आहे, जे हाय एक्सटेन्शनच्या एरियाच्या आतमध्ये आहे. त्याची पण आम्ही मागणी केलेली आहे, की ते एरिया सिडकोच्या अंतर्गत आहे. ते महानगरपालिकाने आपल्या ताब्यात घेऊन ते गार्डन बनवावी. म्हणजे कसं लहान मुलांना पण एक एक्सक्लुझिव्ह एरिया भेटेल खेळण्यासाठी आणि सीनियर सिटिझन्स लोकांसाठी पण बसायला एक छान स्पॉट होणार. त्यांना वॉकिंग करण्यासाठी एक चांगलं जॉगिंग ट्रॅक होणार. असं एक अजून व्हिजन आहे, ज्याच्यावर आपण काम करत आहोत. आणि तुम्ही बघाल, की नगरसेवक झाल्यानंतर लोकं जे कामं करतात, ते आम्ही नगरसेवक नाहीये, आम्ही करत आहोत. आज माझ्या म्हणजे मला प्रभागात तेच विचारायचं होतं, की आता आपण निवडणूक लढवायला जातो, तर आपण बऱ्याच त्याच्या अगोदरपासून एक सार्वजनिक जीवनामध्ये येत असतो. हे राजकीय कामं ही निवडणुकीपुरतीच मर्यादित राहतात. परंतु आपण सार्वजनिक जीवनात आल्यानंतर समाजाच्या उपयोगाची काही कामं केली आहेत का? आता निवडणुकीपूर्वी तुम्ही कधीपासून राजकारणात मध्ये आलात? मी 2016 मध्ये राजकारणात माझा प्रवेश झालेला भारतीय जनता पार्टीमध्ये. त्याच्या आधी मी भारतीय आपला आय-डी-बी-आय बँकमध्ये कार्यरत होते. मी तिथे जॉब करत होते. माझा प्रोफाईल हा बँकिंग प्रोफाईल टोटल डिफरंट होतं आणि मला एक समाजसेवेची एक थोडीशी हे होती आणि मला इच्छा होती, की चला आपण काहीतरी आपल्या प्रभागात करू आणि मी 2016 ला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलं. ओके. 2016 ला माझं जनसंपर्क कार्यालय सुरू झाली. डिसेंबर 16 तारखेला आमचं जनसंपर्क कार्यालय सन्माननीय मंदाताई म्हात्रे यांचं शुभ हस्ते आणि आमचे जे माजी जिल्हाध्यक्ष होते घरची, त्यांच्या हस्ते ओपनिंग झाली. त्यांच्यानंतर जेव्हा आम्ही जनसंपर्क कार्यालयामध्ये बसायची सुरुवात झाली, तर बऱ्याच लोकांची मागणी होती, की आपल्याला इथे ज्येष्ठ विरंगुळा केंद्र नाहीये लोकांसाठी बसण्यासाठी. तर आम्ही मागणी केलेली सेक्टर 4 मध्ये विरंगुळा केंद्रासाठी. तर तिथे गजिबो बनवून देण्यात आले महानगरपालिकातर्फे, कारण की कुठेतरी बोलतात ना, नगरसेवक नसताना आपल्याला फंडची कमी पडतो. तर त्या लोकांनी आपल्याला गझिबो बनवून दिलं. हं, तर हं. त्यानंतर मी मंदाताईंची भेट घेतली आणि मंदाताईंना बोलले, की "ताई, गझिबो इनफ नाहीये लोकांसाठी. गझिबो हां. कसं फक्त बसलो आणि गेलं. इनर ॲक्टिव्हिटीज वगैरे सगळ्यासाठी आपल्याला मोठं एक केंद्र हवी आहे." मग ताईंचा आमदार निधीची मागणी झाली आणि ताईंच्या आमदार निधीतून आज तुम्ही बघून आला असाल, की आपल्या इथे सेक्टर 4 मध्ये ज्येष्ठ विरंगुळा केंद्र बनून झालेले आहेत आणि लोकं त्याचा लाभ घेत आहेत. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्ही हे सगळं केलं. हो, 50 लाखाची निधी आपण काढलेला, 20 लाख 22 लाख ताईंनी दिलेत. बाकीचे निधी महानगरपालिकेकडनं घेऊन आपण ज्येष्ठ विरंगुळा केंद्र केलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त लोकांची मागणी होती, की आपल्याला कॅमेरा हवी आहे. कारण की तिथे चोऱ्या व्हायचे आणि ते एरिया अशी होती तिथे गरदुले पोरं पण बऱ्याच असायचे तिथे. त्याचे लोकांचा एक भयभीत वातावरण होतं. तर लोकं सारखं-सारखं तिथे वाधवायचं जे मागचं सर्व्हिस रोड आहे, तिथे तुम्ही बघाल एकदम सुमसाम असायचं, कारण की स्मशानभूमी पण त्याच रस्त्यावर आहे. तर तिथे बऱ्याच अपघात पण व्हायचे. तर त्यांचं मागणी होती, की आपल्याला कॅमेऱ्याची डिमांड होती. तर आपण त्याचे पण फॉलोअप करून आमदार संबंधाताई म्हात्रे यांच्या निधीतून आपण 18 लाखाची निधी काढून आपण कॅमेरा बनवून सीसीटीव्ही घेतला. कॅमेरा. सीसीटीव्ही कॅमेरा सेक्टर 2 आणि 4 या प्रभागात आपण लावून घेतलं. त्याच्या व्यतिरिक्त आपण सोलार हायमास्ट पण लावून घेतलं. म्हणजे कसं महानगरपालिकाचं जे बजेट आहे, त्यात त्यांना इलेक्ट्रिसिटीचं पण कन्झम्पशन लो आहे. त्यासाठी आपण सोलार हायमास्ट लावून घेतलं, जे हं, सोलार हं. एनर्जीवर चालतो. तर त्याचे पण हायमास्ट लावले, एल-ई-डी लाईट लावलं. तर आज तुम्ही बघाल, की आपल्या गार्डन असो किंवा बाहेरचे जे प्रभाग आहेत, पूर्ण एकदम कलरफुल आहे आणि लाईट म्हणजे उजेड आहे प्रत्येक ठिकाणी आणि सेफ आहेत लोकं. त्यांची सेफ्टीसाठी आपण हे काम केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ओपन जिम
आज तुम्ही बघाल की व्यायामसाठी लोक हाय बजेट घेऊन जाऊन जिम मध्ये देतात. जिम मध्ये तर त्याचे पण म्हणजे बऱ्याच कार्डियकचे प्रॉब्लेम हे ते बरेच विषय असतात लोकांचं. तर लोअर इन्कम ग्रुप लोकांसाठी पण ओपन जिम हा चांगला पर्याय होता. तर आम्ही सेक्टर 2 मध्ये 18 लाखाची निधी पास करून तिथे आम्ही जिम बनवून घेतलं आणि सेक्टर 4ला 20-25 लाखाची निधी पास करून आम्ही तिथे पण जिम बनवून घेतलं. टोटल 2 जिम आपल्या माध्यमातून झालेला आहे. आणि महानगरपालिका त्यांनी पण आपल्याला बऱ्याच ठिकाणी सपोर्ट केलेले आहेत. सेक्टर 2 मध्ये अजून त्यांनी आपल्याला एक गझिबो बनवून दिले. कारण की तिथे पण आपली मागणी होती की ज्येष्ठ विरंगुळा केंद्र बनवावं. तर परत महानगरपालिकाने आपल्याला गझिबो बनवून दिलं. पण आता तिथे पण मंदाताईंनी आपल्याला निधी दिलेला आहे. तिथे पण 30 लाखाची निधी त्यांनी आपल्याला दिली आहे. त्याच्यावर महानगरपालिका टाकून आता अजून एक सेक्टर 2 मध्ये पण विरंगुळा केंद्र आपण निर्माण करणार आहोत. ज्याचे टेंडर आता प्रोसेसमध्ये आहेत. बरं. म्हणजे बऱ्याच कामासाठी ताईंचा मला खूप सपोर्ट राहिलेले आहेत. एक आमदार असून म्हणजे आमदार आहे त्यामुळे मी पण एकदम कॉन्फिडेंटली निधी काढून लोकांचं काम आपण करू शकतो. आज नगरसेवक नसताना 2 कोटीच्या वरती मंदाताईंनी आपल्याला निधी दिलेला आहे. त्याच्यावरती पालिकेने पण आपल्याला निधी दिलेला आहे. हे काम अगर आपण म्हणजे म्हणतात ना जे पद नाहीयेत तेव्हा आपण करू शकतो. पद नसताना तुम्ही हे काम हो, पद आल्यानंतर तर अजून आपण खूप मोठा विकास आपण करू शकतो. जे 15 वर्षात आपल्या प्रभागात झालेलं नाहीये. म्हणजे एक दुर्दैवीचा भाग आहे, की 15 वर्ष आम्ही फक्त स्मशानभूमीच बघतोय. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. ज्येष्ठ सीनियर सिटिझनसाठी केंद्र नाही. लहान मुलांसाठी काही एक पर्याय नाही, की लहान मुलं जाऊन कुठे खेळतील. एक मैदान होतं, ते मैदान सुद्धा लहान मुलांच्या हाताने केलेलं आहे. म्हणजे काहीच नाहीये मुलांसाठी. एक इन्फ्रास्ट्रक्चर अगर एक नगरसेवक देत नसेल, मग काय उपयोग आहे असल्या नगरसेवकांचं? आता इथं म्हणजे ज्यावेळेस या सगळ्या प्रभागात मी फिरत होतो, तिथे एक प्रश्न प्रामुख्याने जाणवला, की म्हणजे इथल्या ज्या सहकारी सोसायट्या आहेत, त्याचं रिडेव्हलपमेंटचे प्रश्न आहेत. पार्किंगचा विषय आहे, म्हणजे रस्त्याच्या दुतर्फा वाहनं लागलेली दिसतात. त्यामुळे ट्रॅफिकचा पण विषय होतो. तर या प्रश्नाला कसं तुम्ही बघता? म्हणजे याची जर कारण हा मेजर प्रश्न आहे. अनेक सोसायट्यांचा हा प्रश्न आहे. बघा आता नवी मुंबईचं जे डेव्हलपमेंट आहे, ते खूप जोमाने चालू आहे. आणि एअरपोर्ट आल्यामुळे तर जनसंख्या पण लोकांची वाढलेली आहे आणि त्यामध्ये आपले जे बिल्डिंग्स होते, सिडकोची बिल्डिंग हे ऑलरेडी म्हणजे 30 वर्षापेक्षा वरती क्रॉस झालेलं आहे. बऱ्याच बिल्डिंग C3 कॅटेगरीमध्ये गेलेल्या आहेत. त्यांना रिडेव्हलपमेंटची गरज आहे. सोसायटीज रिडेव्हलपमेंट प्रोसेससाठी पुढे फॉरवर्ड करत आहेत. पण बऱ्याच विषय असं जातात, की राजकीय स्वार्थ ह्याच्यामुळे त्या लोकांना त्रास होत आहे. माझं असं आहे, की जिथे कमी तिथे आम्ही. मी कुठेही सोशल इंटरफेरन्स अजून केलेलं नाहीये. पण मला जिथे-जिथे मार्गदर्शन लागलं लोकांना, सेमिनार लावायचे किंवा काय असेल, मल्टिपल पी-एम-सी असो, मल्टिपल डेव्हलपर्स असो, आपलं एकच ध्येय आहे, की लोकांना व्यवस्थित घरं भेटले पाहिजे. त्यांचं हक्काचं घर आहे. मी लहानपणापासून तिथे LIGमध्येच राहिलेली आहे. मी लोकांची गरिबी बघितलेलं आहे. कारण की मी पण 1 RK रूममध्ये राहत होती. तर मी लोकांना बघितलेलं आहे, की त्यांचं जे घर आहे ते त्यांची पुंजी आहे. आज त्यांनी आत घर देत असेल, आपली घर अगर ते त्यांना देत असेल, पुढच्या 40 वर्षासाठी ते त्यांचं पुढचं भविष्य 40 वर्षासाठी तेच आहे. तर माझी लोकांना म्हणजे सजेशन आणि मार्गदर्शन नेहमी राहणार आणि त्यांच्याबरोबर म्हणजे काय व्यवस्थित होतंय, नाही होतंय ते मॉनिटर मी करणार. पण माझे इंटरफेरन्स तिथे कुठे नसणार. एक बरोबर. ह्याच्यात आणि आपल्याला गरज आहे, रिडेव्हलपमेंटची गरज आहे कारण की आज पार्किंगचा इश्यू तुम्ही बघाल प्रत्येक ठिकाणी 2-2 ठिकाणी पार्किंग झालेलं आहे. रोडमध्ये खूप इन्कन्व्हिनियन्स आहे लोकांना जाण्यासाठी आणि कुठेतरी एक लाईफस्टाईल आपल्यालाही हवी आहे. लिफ्ट्स फॅसिलिटीज नाही आपल्या सिडकोच्या बिल्डिंगमध्ये. डोअरसमोर पॅसेजेस नाही आहे. तर एक वेगळ्या लाईफस्टाईलमध्ये आपण आता मूव्ह करत आहोत. ते करत असताना जिथेही आपल्याला सोसायटी असो किंवा नागरिक असो, सोसायटीचे जे काही लोकं असतील, जिथे-जिथे त्यांना मार्गदर्शन लागलं, त्यांनी मला अप्रोच केलेला आहे आणि तिथे-तिथे आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. पण तिथे कुठलाही आपल्या MLA असेल किंवा कोणाचा काही इंटरफेरन्स नाही. लोकं सॉफ्टली आमच्या प्रभागात तरी व्यवस्थित सगळं चाललेलं आहे. कोरोनाचा काळ आला होता खरं तर त्यावेळी महापालिका अस्तित्वात नव्हती. कारण सगळ्या महापालिकांच्या निवडणुका कोरोनामध्येच रखडल्या गेल्या आणि त्याच्यानंतरही अनेक कारणाने त्या निवडणुका झाल्या नाहीत खरं तर. कोरोना हे महासंकट होतं खरं आपल्यावर. त्यावेळचा काळ कसा होता? तुम्ही लोकांच्या मदतीला कसे धावून गेलात किंवा काय नेमकं स्वरूप होतं इथं तुमच्या प्रभागामध्ये? 2018च्या आय थिंक सो 2018 2020 आणि मार्च 2021. 2000 हां, 19-20च्या मध्ये काहीतरी इलेक्शन्स येणार होते आणि त्यावेळी कोविड
नी दस्तक दिलेलं पूर्ण इंडियामध्ये पूर्ण म्हणजे जगामध्येच प्रत्येक ठिकाणी कोरोनाचा हा खूप म्हणजे अ, अत्यंत भयंकर काल होतं ते. आपण बऱ्याच लोकांना गमावलं. आज मी बघते बरेच लोकं आपले परिजन आहेत, मित्र आहेत, म्हणजे बरेच लोकं माझे स्वतःचे खूप मित्र आणि माझे सीनियर्स लोकं गेले त्यामध्ये. पण खूप अवघड काल होता ते. त्यामध्ये मी बघितलं, की लोकं अशी परिस्थिती होती, की अगर कोव्हिड पॉझिटिव्ह झालं म्हणजे की त्यांना अछूतसारखं बिहेव करायचे. दार उघडायचा नाही, त्यांना जेवण नाही विचारायचे. जबरदस्ती क्वारंटाईन केलं जात होतं. क्वारंटाईन करणं गरजेची होती. मान्य आहे. कारण की नाही केलं, की ते अजून स्प्रेड झाला असता. पण क्वारंटाईन केल्यानंतर त्यांना काही बघा आपण सर्व्हाईव्ह नाही करू शकत फूड आणि शेल्टरशिवाय. त्यांना जेवण जे काय आहे ते फॅसिलिटीज पुरवणं पण ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी होती. त्यावेळी तुम्हाला बोलू इच्छिते, हे नगरसेवक सगळं गायब होते. फार्म हाऊसवर जाऊन बसलेले होते. त्यावेळी आम्ही उतरलो. आम्ही घरी-घरी जाऊन लोकांना जे लागणारी वस्तू, धान्य वगैरे सगळं आम्ही लोकांना जाऊन देत होतो. ऑटो रिक्षा ड्रायव्हर्स होते बरेच. त्यांना पण ऑटो रिक्षा घरी होतं. लोकं बाहेर निघू शकत नव्हते. त्यांना आम्ही धान्य, भाजी, व्हेजिटेबल्स आम्ही पुणेवरून मागवायचं आणि लोकांना द्यायचे फ्रीमध्ये. बऱ्याच ठिकाणी व्हेजिटेबल्स डिस्ट्रिब्युशन झाले, धान्य डिस्ट्रिब्युशन झाले. त्याच्या व्यतिरिक्त होमिओपॅथीची गोळ्या यायची, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी. त्या गोळ्या आम्ही प्रत्येक सोसायटी द्यायचे. बरोबर. आणि बोलू इच्छिते, की आमच्या वॉर्डमध्ये माझे हसबंड आपले कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहेत. तर त्यांचे लेबर्स वगैरे असायचे. आमच्याकडे ते मॅनपॉवर होतं. त्यांना पी-पी-टी किट त्यांची पण सेफ्टी हा गरजेची आहे. त्यांना पी-पी-टी किट वगैरे आणून, त्यांना सॅनिटायझिंगची मशीन आणून, सॅनिटायझर वगैरे घेऊन सगळं सोसायटीमध्ये हँड सॅनिटायझर डिस्ट्रिब्यूट केलं गेलं. त्याच्या व्यतिरिक्त अल्टरनेट डेट्स आम्ही सॅनिटाईज करून देत होतो. 36 सोसायटी हा माझ्या प्रभागात होता. 36 सोसायटीमध्ये प्रत्येक अल्टरनेट डेज माझे लोकं जात होते आणि सॅनिटाईज करत होते आणि त्यांच्याबरोबर मी स्वतः आणि माझे मिस्टर स्वतः फील्डवर आम्ही उतरून काम करत होतो. त्यावेळी लोकांना म्हणजे कोणालाही कोव्हिड झालं, की लोकं कॉल करायचे. हॉस्पिटलचा बेड बेड उपलब्ध करून देणं, हे सगळं आपली रिस्पॉन्सिबिलिटी राहिली. कोव्हिड सेंटरचे हेड बोलायचे, की "मॅडम कोणी एवढं पेशंट ॲडमिट नाही केलं असेल जेवढं तुम्ही केलात." आम्ही ॲम्ब्युलन्स सर्व्हिस दिलं. आम्ही स्वतःचा ॲम्ब्युलन्स काढला. ते ॲम्ब्युलन्स सर्व्हिस फ्री दिलं लोकांसाठी, की तुम्हाला घेऊन जायचं हॉस्पिटलमध्ये, तर ॲम्ब्युलन्स पण लवकर अवेलेबिलिटी नव्हती. एक पेशंट होता, मी बोलू इच्छिते थोडंसं एल्डरच होते. त्यांना कार्डियाक अरेस्ट आलेलं. लोकांना असं वाटलं, की नाही त्यांना कोव्हिडच झालंय. तर लोकं एकदम पळायला लागले. ऑटो रिक्षावाला थांबायला मागत नाही आणि मी ऑटोवाल्याला थांबवते. ते काकांना मी असं धरून आहे आणि ऑटो रिक्षा थांबवते. ऑटो रिक्षा काय थांबायला मागत नाही. कोणताच ऑटोवाले कारण की कोव्हिड असेल तर सगळ्यांना आपला जीव प्रिय असतो. त्यावेळी मला असं वाटलं, की ॲम्ब्युलन्सची खूप गरज आहे आपल्या प्रभागात. तेव्हा आम्ही आपला स्वतःचा ॲम्ब्युलन्स हे केला. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. ते कार्डियाक अरेस्ट होता. कोव्हिड वगैरे काही नव्हतं. ते आपल्यामध्ये आज नाही आहेत. पण दुर्दैवचा भाग आहे, की हे सगळं आपण बघितलेलं आहे. यामध्ये कुठेतरी नगरसेवक हा तिथे वॉर्डमध्ये पाहिजे होता. ज्यांना आपण मताने निवडून दिलेले होते. ते नगरसेवक तिथे वॉर्डमध्ये पाहिजे होते लोकांच्या कामासाठी. तेव्हा नव्हते ते. एकूण तुमच्या कामाची यादी जी तुम्ही सांगताय केलेली आहे, खूप मोठी आहे खरं तर. वेळेची मर्यादा आहे आपल्याला, त्याच्यामुळं सगळ्याच कामांची यादी सांगायला गेलं तर आपल्याला दिवस सुद्धा पुरणार नाही. पण तो एवढं सगळं करूनही विरोधकांकडून मात्र तुमच्यावर एक टीका केली जाते, एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो, की तुम्ही मराठी नाहीये. काय वाटतं त्याविषयी? हे खूप मोठा विषय आहे. त्याचं कारण मी तुम्हाला बोलते, की मराठी याची वाक्य काय आहे? मी जन्माची इथेच आहे. माझा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. माझं शिक्षण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. मराठी उत्तम बोलते. मी बऱ्याच मराठी लोकांनाही बघितले त्यांची मराठी लेखणी येत नाही, त्यांना बोलता येत नाही. त्यांची मुलं कॉन्व्हेंट स्कूल प्रेझेंटेशनमध्ये शिक्षण घेतात. मी मराठी उत्तम बोलते. माझी मुलं मराठी उत्तम बोलतात. मी महाराष्ट्रीयन संस्कृती जपते. प्रत्येक मार्गशीर्ष आले, मार्गशीर्ष मनवते. गुढीपाडवा सगळं त्योहार मी एक मराठी म्हणून मनवते. तर माझी व्याख्या हे जे विरोधकांचं कामच आहे, जातीची राजनीती करायचं, ते कामाने मारू शकत नाही ना, तर त्यांना काहीतरी पॉइंट पाहिजे. म्हणजे हा विषय मला म्हणजे मनाला खंत असं वाटतं, की विरोधकांनी हे सगळं विषय घेऊन टीका करतात. पण माझ्या इकडच्या लोकांना माहिती आहे, की माझं कल्चर काय आहे, माझं शिक्षण काय आहे, माझं वागणं काय आहे. मी लोकांसाठी कामं करण्यासाठी किती तत्पर असते, काय असते. हे सगळं विरोधाचं मला असं वाटत नाही काय भारी परिणाम होणार आहे. कारण की लोकांच्या मनात आहे. ते मराठी-अमराठी फॅक्टर कुठेच नाहीये. खूप प्रयत्न करतात ते आपल्या वॉर्डमध्ये. पण मला असं वाटत नाही. मला विश्वास आहे की जनता हे सगळं जास्त बळ जाणार नाही याची.
बऱ्याचदा आपण बघतो की म्हणजे राजकारणामध्ये महिलांची संख्या आता वाढताना दिसते, परंतु तरी ती कमी आहे पुरुषांच्या तुलनेमध्ये. आणि तुम्ही एवढ्या तरुण वयामध्ये म्हणजे घरी संसार आहे, मुलं आहेत किंवा घरची जबाबदारी आहे. असं असताना तुम्ही राजकारणामध्ये तितका वेळ देऊ शकणार आहे का? तेवढे त्याला कमिटमेंट देऊ शकणार आहे का? न्याय देऊ शकणार आहे का? एक पॅशन हे एक वेगळं हे आहे, जे आपल्याला मोटिव्हेट करतो प्रत्येक कामासाठी. ज्यावेळी मी राजकारणात आलेली, माझं वय 27-28 राहिलं असेल. 26-27 राहिलं असेल. त्यावेळी माझी मुलगी पण खूप लहान होती. 5-6 वर्षाची मुलगी होती माझी. त्यावेळी राजकारणात आलेली. म्हणजे दुसरा मुलगा तो तर 2-3 वर्षाचा होता. माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होता बॅलन्स वर्क लाईफ आणि हे लाईफ बॅलन्स करणं. कारण की त्यांचं जेवण, त्यांचं एज्युकेशन ते सगळं पण बघावं लागतं. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला कॉल्स येतात, कधी पोलीस स्टेशन आहे, कधी काय आहे, जायचंय. पण माझ्या परिवाराने म्हणजे माझ्या मुलांनी पण भरपूर ॲडजस्टमेंट केलेलं आहे आणि माझ्या हसबँडनी पण खूप सपोर्ट दिलेला आहे. माझे घरचे म्हणजे माझे वडील आहेत सोबत, त्यांनी पण मला सपोर्ट केलेला आहे. त्यांच्यामुळे थोडंसं मला वर्क लाईफला सपोर्ट भेटलेला आहे. कारण की मला असं वाटतं, की जेव्हा आपण काही विषय हातात घेतो, तर आपल्याला ते योग्य पद्धतीने करावा लागतो. आणि अगर आपल्याकडे कोण येत असेल, तर त्यांचं काम नक्की झाली पाहिजे. तर तेव्हाच आपण समाजकारणसाठी आपण येतो. तर म्हणजे थोडासा अवघड होता माझ्यासाठी, पण केलं. घरच्यांच्या सपोर्टमुळे हे चाललंय घरच्यांचा छान. सपोर्ट लहान मुलांना खूप सॅक्रिफाईस करावा लागला ह्याचं थोडंसं खंत आहे मनात. कारण की ज्यावेळी त्यांना आईची गरज होती, त्यावेळी मी राजकारणात समाजसेवा करत बसलेली. तरी पण म्हणजे मी खूप संध्याकाळी जेव्हा मी घरी जाते, तर मी त्यांना एक क्वालिटी टाईम द्यायचे प्रयत्न करते. आय डोंट नो हाऊ मच आय एम सक्सेसफुल, बट मी प्रयत्न करते. बऱ्याचदा असं म्हणतात की एक वेल एज्युकेटेड आपला लोकप्रतिनिधी असावा. नाही, जनतेसाठी खरं तर हा प्रश्न मी विचारतो तुम्हाला. तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड किंवा प्रोफेशनल बॅकग्राऊंड काय राहिलं? माझं जन्म इथे झालेला आहे. माझं स्कूल एम-जी-एम महात्मा गांधी मिशन हायस्कूल, सेक्टर 8 मध्ये स्कूल आहे. सेक्टर 2 मध्ये मी राहायची. तिथे माझं स्कूल झालेलं आहे. मग नंतर मॉडर्न कॉलेज, कर्मवीर भाऊराव कॉलेज. त्या कॉलेजमध्ये माझं 12वी पर्यंत झालं. मग बॅचलर इन मास एंड मीडिया केलं मी ICL कॉलेजमधून. मग नंतर पण शिकायची इच्छा होती. तर बॅचलर इन आर्ट्स मी केलं इन सायकॉलॉजी फ्रॉम भारतीय विद्यापीठ कॉलेज आणि आता एम-एला पर्स्यू केलेलं आहे. बरं. हे आताही तुम्ही शिकताय? येस. अरे वाह! माझी इच्छा आहे, की सगळ्या लेडीज लोकांनी पण एज्युकेशनला महत्त्व द्यावे. कारण की एज्युकेशन हा आपला कॉन्फिडन्स पण बूस्ट करतो आणि आपल्याला सक्षम बनवण्याचा एक मोठा मार्ग आहे एज्युकेशन. त्यातून जॉब वगैरे केला कुठे? पहिलं आय-डी-बी-आय बँकमध्ये जॉब करत होते मी. 4-5 वर्ष मी आय-डी-बी-आय बँकेत जॉब केला. त्याच्या पहिलं OSS म्हणून डेटा अॅनलिस्ट म्हणून काम करत होते. OSS इंटरनॅशनल कंपनीमध्ये. आता बरेच प्रश्न पण तुम्ही या सगळ्या आपल्या चर्चेमध्ये डिस्कस केलेले आहेत. तर पुढं आपण नगरसेवक म्हणून जर समजा निवडून आलात, तर तुमचं काय व्हिजन राहील? इथले टॉप कुठले मुद्दे आहेत, की त्याला सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा? मी जसं की तुम्हाला बोलले, की आम्ही LIG, MIGमध्ये राहतो. तर तिथे सोसायटीमध्ये बऱ्याच म्हणजे त्यांचे जे सोसायटी फंड्स असतात ते खूप कमी असतो. ₹10, ₹15, ₹100 त्यांचे फंड्स असतात. तर तुम्ही बघितलं असेल माझ्या प्रोफाईलमध्ये, की आम्ही बऱ्याच कामं स्वखर्चीने केलेले आहेत. मंदिराचा समोरचा वट्टा बनवून दिलेला आहे पूर्ण. कुठे कंपाउंड हॉल, कुठे रोड्स, कुठे सोसायटीमध्ये हे टाकून दिलं. हे सगळं जे कामं आहेत, हे आम्ही आधीच करतोय. आणि आमचं विजन माझं परिवाराचं विजन हा खूप डिफरंट आहे. आमचा जे प्रभाग आहे, तिथे कुणाला काही कमी नाही पडली पाहिजे. आज LIG जे एरिया आहे, जसं की तुम्ही बोलला की रिडेव्हलपमेंट. त्या एरियामध्ये रिडेव्हलपमेंट होणं थोडासा प्रॉब्लेम आहे. तिथे अनधिकृत बांधकाम पण भरपूर आहे आणि लोकांनी घरं बांधून घेतलेले आहेत. तिथे LIG राहतात, त्यांचे रेंट्स वगैरे येतात. तिथे बरेच काही प्रॉब्लेम्स आहेत. त्यासाठीच मी तुम्हाला बोलली, की आम्हाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणायचं आहे त्या लोकांसाठी. तिथे रिडेव्हलपमेंट कधी होणार, काय होणार? त्याचा अभ्यास आम्ही करत आहोत. पण त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला आणायचं आहे, ज्याचा आपल्याला प्रयत्न चालू आहे. आणि जसं की तुम्हाला बोलली, की आता इंटरनॅशनल एअरपोर्ट येणार आहे. इंटरनॅशनल एअरपोर्ट आल्यानंतर पण बऱ्याच प्रभागाचा पण आपला विकास होणार आहे. त्या विकासामध्ये काय-काय आपण त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकतो, त्याच्यावर आम्ही काम करत आहोत. त्यात हा सर्वात मोठा असणार आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि दुसरं ते गार्डन आणि तिसरं त्यांच्यासाठी एक चांगलं मेडिकल हॉस्पिटल. निवडून जे आपल्या आल्यानंतर हा सुंदर आणि विकसित प्रभाग आम्हाला दिसेल. हो, नक्कीच. आपण वेळ दिलात आणि आपण केलेली कामं ही जनतेसमोर मांडलेली आहेत. आणि तुमचं जे व्हिजन आहे,
ते सुद्धा मांडलेलं आहे. खरं तर लोकांना सुशिक्षित असाच उमेदवार हवा असतो, पण नुसतं सुशिक्षित असून उपयोग नाही. पण जनतेच्या प्रती कमिटमेंट आहे का? जनतेला आपल्याला सगळ्या सुविधा मिळतील आणि त्यासाठी लढवय्या नेतृत्व गरजेचं असतं. आणि ते जर अशा पद्धतीचं सुहासिनी नायडू यांच्यासारखं नेतृत्व असेल तर कायापालट व्हायला वेळ निश्चितपणे लागणार नाही असंच आपल्याला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण व्यक्त व्हा. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये इथली जनता काय निर्णय घेते हे आपल्याला निवडणुकीमध्ये तर लक्षात येईलच. तोपर्यंत फॉर द पीपलला आपण फॉलो करा, म्हणजे आमच्या जे काही नवीन अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत येत राहतील.